1,07,000 कोटी रुपयांचा असणारा हा साखर उद्योग 35,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळतात। आज जर शेतकऱ्याला त्याचं कुटुंब, त्याची मुलं, त्याचं राहणीमान उंचवायचं असेल तर हा साखर उद्योग हा तितक्याच चांगल्या पद्धतीने आपण चालवणं गरजेचं आहे। काका, आपण कर्नाटक, कोल्हापूर या भागातून ऊस आणलाय आणि त्यावेळेस ह्या तुमच्याच पत्रकारांनी लिहिलेलं आहे की सोमेश्वर हा गेटकेच्या ऊसावरती अवलंबून असलेला आहे, पण आज सोमेश्वर हा स्वावलंबी आहे। लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून मला एक शेतकऱ्यांना एक आव्हान करायचं आहे की आज हा जो आपला महाराष्ट्रामध्ये जो साखर उद्योग आहे हा एक महत्त्वाचा उद्योग म्हणून आज पुढे जातोय। तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, हा जो साखर उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये 1,07,000 कोटी रुपयांचा असणारा हा साखर उद्योग 1,07,000 कोटी या साखर उद्योगाच्या माध्यमातून एवढी उलाढाल की या महाराष्ट्रामध्ये होत असते आणि या 1,07,000 कोटीमधले 35,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळतात। खूप गौरवास्पद आणि अभिमानाची गोष्ट। FRPच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील म्हणजे शेतकऱ्यांना 34 ते 35,000 कोटी रुपयांच्या आसपास हे शेतकऱ्यांना पैसे या कारखानदारीच्या माध्यमातून मिळतात। त्यामुळं मला या लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करायची की आपण साखर कारखानदारी टिकवणं ही आपल्या काळाची गरज आहे। आज जर शेतकऱ्याला त्याचं कुटुंब, त्याची मुलं, त्याचं राहणीमान उंचवायचं असेल तर हा साखर उद्योग हा तितक्याच चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं गरजेचं आहे। आणि हाही चालवत असताना खरं तर आपण म्हणतो की ग्रामीण भागाचा आर्थिक कणा काय, तर ग्रामीण भाग आर्थिक सक्षमरित्या सक्षम होण्यासाठी म्हणजे आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी खरं कुठल्या उद्योगाची गरज असेल आणि सहकार जर खरं टिकला पाहिजे तर त्यासाठी कुठल्या उद्योगाची गरज असेल तर साखर उद्योग हा खूप महत्त्वाचा आहे। आणि ग्रामीण भागाचं जर अर्थकारण तुम्हाला मजबूत करायचं असेल तर आपण सगळ्यात आज साखर उद्योग हा मोठा होण्याच्या मार्गाला आहे, तर साखर उद्योग हे प्रमुख उद्योग आहे जे ग्रामीण भागाचं अर्थकारण मजबूत करू शकतो। याच साखर उद्योगाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रात जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त साखरच नाही, याच्या शैक्षणिक संस्था आहेत साखर उद्योगाच्या माध्यमातून, म्हणजे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून। मग त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातला विद्यार्थी काय करतोय, त्याच साखर कारखान्याच्या संस्थेमध्ये शिकतोय। आज सोमेश्वरचं उदाहरण घ्या तुम्ही, सोमेश्वरमध्ये KG to PG शेतकऱ्याचा मुलगा LKGला जर घातला तर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करून बाहेर पडू शकतो। इतक्या पद्धतीची शैक्षणिक सुविधा ही या साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागाला लाभलेली आहे। या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे या ग्रामीण भागाला लाभलेली आहे। 1972 साली खरं तर आता हे थोडंसं वाढवतो मी, ते तुम्ही ॲड करून घ्या। आज 1962 साली हा कारखाना चालू झाला। 1962 साली कारखाना ज्यावेळेस चालू झाला त्यावेळेस त्याची क्षमता 1100 टनी होती, त्यात 7,500 टनी झाली। म्हणजे सुरुवातीला हा कारखाना गेटकेन म्हणून गणला जात होता, त्याला बाहेरच्या ऊसाची गरज होती। त्या कारखान्यालाच तुमच्या माहितीसाठी काका, आपण कर्नाटक, कोल्हापूर या भागातून ऊस आणलाय आणि त्यावेळेस ह्या तुमच्याच पत्रकारांनी लिहिलेलं आहे की सोमेश्वर हा गेटकेच्या ऊसावरती अवलंबून असलेला आहे, पण आज सोमेश्वर हा स्वावलंबी आहे। या लोकमतने गेटकेंची बातमी दिली, त्याच लोकमतने सगळ्यात जास्त दर देणारा कारखाना म्हणून सुद्धा बातमी दिलेली आहे। आणि खरं तर ज्यांनी या सहकारी साखर कारखान्याची उभारणा केली त्या संचालक मंडळाचे मी खरं तर म्हणजे त्यांना अभिवादन करेन की आज त्यांच्यामुळं या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची त्यांची जी दूरदृष्टी होती, शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत असू द्या, साखर कारखानदारीच्या बाबतीत असू द्या, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज जो तुम्हाला बारामती तालुका असेल, पुरंदरचा भाग असेल, फलटणचा माझा काय भाग असेल, खंडाळाचा भाग असेल, त्यामधला जो श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सभासद आहे तो आज तुम्हाला कुठेतरी आर्थिकरित्या सक्षम झालेला दिसतो। त्याचं कारण आहे की जे जुनं म्हणजे संस्थापक संचालक मंडळ होती त्यांची दूरदृष्टी, त्यामुळे त्यांना मी त्रिवार अभिवादन करतो की त्यांच्यामुळं आज श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आणि त्यांच्या दृष्टीमुळं या सभासदांना इतके चांगले दिवस पाहायला मिळाले।